पुढे पुढच्या बातमीकडे खालापूरच्या मुठा गावावर भूस्खलनाचं मोठं संकट ओढवलं। ढगफुटी सदृश पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळली। अजूनही दरड कोसळण्याची शक्यता आहे। गावातल्या सुमारे 500 नागरिकांचं आता स्थलांतर करण्यात आलं। ढगफुटी सदृश पावसानंतर दरड कोसळल्याचं कळतंय। अजूनही दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। मुठा गावावर भूस्खलनाचं सध्या मोठं संकट घोंगावतं। गावातल्या आतापर्यंत 500 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। तर ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे दरड कोसळलेली आहे। अजूनही दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। मुठा गावावर एक मोठं संकट आलेलं आहे। सध्या नागरिकांचं स्थलांतर केलं जातंय। नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी असं आवाहन आता प्रशासनाने केलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खालापूर आणि आसपासच्या भागामध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे आता दरड कोसळलेली आहे। अजून सुद्धा दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रशासन सुद्धा आता सतर्क झाल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी सारिका सावंत यांच्याकडून। सारिका, ढगफुटी पावसानंतर आता दरड कोसळलेली आहे। अजूनही दरड कोसळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। प्रशासनाने आता काय खबरदारी घेतली आहे? नक्कीच 2-3 दिवसापूर्वीपासून जो मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे तिथे 2 दिवसापूर्वी भूस्खलन झाले होते आणि त्या संदर्भात आदिवासी वाडीतील जे नागरिक आहेत त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली होती। तहसीलदारांनी तशी पाहणी करून त्या माडप आदिवासी वाडीतील रहिवाशांना स्थलांतर करण्यास सांगितले होते आणि काल जेव्हा स्थलांतर करण्यासाठी तिथे गेले असता परत भूस्खलन त्याच वेळेस झालं। म्हणून तेथील जे 150 कुटुंब आहेत त्यामध्ये 400 ते 500 नागरिक आहेत, त्यांना तेथीलच माडप येथील जवळील एक्झाबिया वसाहतीत स्थलांतर करण्यात आलेलं आहे। नक्कीच सारिका, धन्यवाद या माहितीसाठी। तर खालापूरच्या मुठा गावावर भूस्खलनाचं मोठं संकट आहे। नागरिकांनी या काळामध्ये काळजी घ्यावी असं आवाहन आता केलं जातं।